राज्यातील सर्व शेतकरी सध्या शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। याची यादी कधी येणार, या यादीमध्ये आमचे नाव आहे का नाही हे आम्हाला कसे समजणार, त्यासोबत 2019 चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांबाबत काय अपडेट आली आहे का, कोणाला 50,000 रुपये मिळणार, कोणाला 2 लाख रुपये मिळणार, कोण OTS मध्ये पात्र ठरणार, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत। यावर आपले कृषी मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या वतीने एक गोष्ट वारंवार सांगितली जात आहे, ती म्हणजे 30 जूनच्या आधी आम्ही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत। आता 30 जून साठी केवळ 10 ते 15 दिवस उरलेले आहेत आणि या 15 दिवसांमध्ये मग शेतकऱ्यांची कर्जमाफी नक्की कशा पद्धतीने होणार आहे या संदर्भातील याद्या देखील तयार असून आता याद्या जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून जी काही त्याची कर्जमाफीची रक्कम असेल ती जमा केली जाणार आहे। यासोबत प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात 50,000 रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देणार असल्याचे देखील जाहीर झाले आहे। त्याचा GR देखील आलेला आहे आणि GR आल्यामुळे याची अंमलबजावणी होण्याकरता कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही। परंतु आता आपण पाहिलं की कालच पंढरपूरमध्ये एक आंदोलन झालं आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आणि या आंदोलनामध्ये आता एक बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली। काय बैठक होणार तर शेतकऱ्यांसंदर्भात एक बैठक होणार आहे अधिवेशनाच्या आधी आणि या बैठकीमध्ये काही कर्जमाफीचे निकष बदलले जाणार आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। चला याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, आता 30 जूनच्या आधी जर कर्जमाफीची प्रक्रिया होणार आहे तर मग याची यादी संपूर्णपणे तयार असायला हवी आणि यादी तयार असून शेतकऱ्यांची नावं फक्त बँकांकडे देऊन बँकांकडे शेतकऱ्यांची एकदा नावं आली की त्या पद्धतीने ई-KYC झाल्यानंतर लगेचच पैसे जमा व्हायला हवेत, जेणेकरून 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल आणि 2026च्या खरीप हंगामासाठी शेतकरी कर्ज काढण्यासाठी पात्र ठरेल। परंतु आता 22 जूनच्या आधी म्हणजेच की अधिवेशनाच्या आधी एक बैठक होणार आहे। आता ही बैठक नक्की कोणामध्ये होणार आहे तर बैठकीमध्ये अनेक शेतकरी आंदोलक असतील, नेते असतील यांची आणि आपले मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील किंवा आपले परदेशी समिती असतील, सर्वांची एक बैठक होईल। या बैठकीमध्ये 2019 बाबतचा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आणला जाणार आहे। आता 2019 चा मुद्दा काय होता तर लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांनी 2019 सालच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता त्या शेतकऱ्यांना यावेळी केवळ 50,000 रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला। तीही कशा पद्धतीने होणार की त्या शेतकऱ्यांनी त्याचं जेवढं कर्ज आहे तेवढं कर्ज आणून भरल्यानंतर त्याला ह्या 50,000 रुपये बँक म्हणजे या कर्जमाफीच्या माध्यमातून मिळणार आणि त्याला या कर्जमाफीचा लाभ मिळेल। म्हणून अनेक शेतकऱ्यांनी याबाबत विरोध केला होता की आम्ही एवढे पैसे आणून भरल्यानंतर आम्हाला केवळ 50,000 रुपयाचा लाभ मिळणार, मग आम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या योजनेतून अपात्र होतोय, म्हणून सरकारने याची दखल घ्यावी आणि आम्हाला देखील सरसकट माफी द्यावी, कोणत्याही प्रकारची अट त्यामध्ये ठेवली जाऊ नये अशी मागणी वारंवार जोर धरत होती। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं की काल गिरीश महाजन असतील किंवा अनेक नेते असतील यांनी याबाबत शब्द दिला की आपण काय करू की एक चर्चा करू, आपण एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये जर मार्ग निघाला तर नक्कीच आपण त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ आणि मग असा निर्णय झाल्यानंतर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या पुन्हा वाढणार आहे आणि पुन्हा वाढल्यानंतर लगेच 30 जूनच्या आधी याद्या येण्याची शक्यता देखील कमी होईल आणि याची कर्जमाफीची जी काही प्रक्रिया होईल ती देखील लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं पाहायला गेलं तर एका बाजूला अंमलबजावणीसाठी झालेला उशीर, 30 जूनची येणारी जवळची तारीख आणि आता पुन्हा बैठका होणार असतील तर नक्कीच यामध्ये शेतकरी होरपळून जाणार आहे। अनेक शेतकरी यामध्ये आशा लावून बसलेले आहेत। खरं तर हा निकष बदलण्याची गरज होती, निकष टाकण्याचीच गरज नव्हती, परंतु निकष टाकला असल्यास यामध्ये आता जर बैठकावर बैठका होत गेल्या तर नक्कीच या कर्जमाफीची तारीख लांबण्याची शक्यता आहे आणि ज्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। त्यासोबतच 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानाबाबत जे अट टाकली होती यामध्ये 2025-26, 2026-27 या 2 वर्षी देखील तुम्ही तुमचे कर्ज नवे जुने करणे आवश्यक करण्यात आले आहे। म्हणजे समजून घ्या, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुमचे मागील 2 वर्ष नवं जुनं आहे ते ठीक आहे, या वर्षी तुम्हाला तुमची रक्कम भरायची आहे, पुढच्या वर्षी देखील तुम्हाला तुमची रक्कम भरायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला हे 50,000 रुपये अनुदान सरकार देणार का याबाबत देखील स्पष्टता येणं अत्यंत गरजेचं होतं। या कर्जमाफी प्रक्रिया खूप जास्त महत्त्वाची आहे। अनेक शेतकरी सध्या अडचणीत आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी शेतकरी कर्जमाफीबाबतच्या अजूनही अनेक संभ्रम आहेत ते संभ्रम दूर व्हायला हवेत, अन्यथा एकदा कर्जमाफीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जे शेतकरी वंचित राहतील 2017 ला 2019 ला जवळपास 12
लाखांच्या आसपास शेतकरी वंचित राहिले होते आणि तेच आता जर परत वंचित राहिले तर यामध्ये मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। तुम्हाला या कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। या कर्जमाफीच्या कोणत्या निकषाबाबत तुम्हाला अजूनही बदल व्हावा असे वाटते ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आपण त्याबाबत व्हिडिओ म्हणून ती माहिती नक्की सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।